भागामध्ये बाल कामगाराची प्रकरणं मोठ्या प्रमाणात घडत असून या ठिकाणी सोलापूर बाल कामगार प्रकल्प 17च्या राज्यघटनेत बाल कामगाराच्या संरक्षणासाठी विविध तरतुदी आहेत, परंतु या ठिकाणी ती राबवली जात नाही। आज MIDC भागामध्ये एक जवळपास 3 दिवसापूर्वी एक घटना घडली। त्या बालमजदूराचा त्या ठिकाणी कारखानदाराने बालमजदूर लावलं आणि त्या बालमजदूराचा या ठिकाणी अपघात झाला। त्याला जबाबदार कोण? आज या माध्यमातून मी प्रशासनाला विचारू इच्छितो की शासनाने बालमजदूर रोखण्यासाठी एवढी मोठी उपाययोजना काढली, परंतु त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही। आज जवळपास आमच्या माहितीनुसार या ठिकाणी 2,500हून अधिक या ठिकाणी प्रकरणं झाले, परंतु ज्यांनी कामाला ते बालमजदूर ठेवल्यात त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई झालेली नाही। आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय या समितीचा अध्यक्ष व जिल्हाधिकारी असा असतो, परंतु त्या ठिकाणी ह्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही। आता MIDC भागामध्ये अनेक बालमजदूर आहेत, परंतु यांचं या ठिकाणी सहाय्यक कामगार असेल, जिल्हाधिकारी, ही जे बाल कामगार समिती आहे, या समितीचं काम आहे की त्या कारखान्याला व्हिजिट करणं, त्या ठिकाणी काय प्रकार आहे का, परंतु तसे काय प्रकार म्हणजे दिसून येत नाही। तर ह्याला जबाबदार हे कारखानदार व हे सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांची बाल कामगार समिती हे असून ह्याला म्हणजे या ठिकाणी एवढी मोठी प्रकरणं घडत असताना या ठिकाणी 2,500हून अधिक प्रकरणं आहेत, परंतु त्या ठिकाणी कारवाई झालेली नाही। अशा या ठिकाणी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊन यांची इथनं हकलपट्टी करावी आणि त्या ठिकाणी ते कारखानदारावर या ठिकाणी एक चौकशी करून या ठिकाणी कारवाई करावी, या मागणीसाठी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या 10 दिवसात जर ही कारवाई झाली नाही तर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर या आयुक्ताची बदली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, या माध्यमातून मी इशारा देतो।